नमस्कार मैत्रिणींनो, धागा फॅशन या आपल्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत. तर आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं की प्रिन्स कट कशा पद्धतीने जोडायचे, टक्स कसे घ्यायचे आणि पुढच्या साईडची पट्टी कशी जोडायची. तर आज आपण बघणार आहोत की हुकलूक पट्टी कशा पद्धतीने जोडायची. तर बघू शकता ही घेतलेली आहे मी 2-2.25 इंचाची रुंदीला पट्टी आणि एक साईडला फोल्ड केलेला आहे आणि तो आता आपण ह्या म्हणजे उजव्या साईडला आपण लूक पट्टी जोडून घेणार आहोत आणि डाव्या साईडला आपण हुक पट्टी जोडून घेणार आहोत. तर चला आपण करूया सुरुवात. तर बघू शकता इथून आपल्याला सुरुवात करायची आहे जोडायला. तर अशी 5 इंच अंतर ठेवून टीप मारून घ्या आणि हे बघू शकता हे असं जे कापड जे शिल्लक राहिलेलं आहे ना खालच्या साईडला असं फोल्ड करून घ्या आणि इथे आहे ना असं व्यवस्थित लॉक करून घ्या. कारण ह्यांचा गळा मोठा असल्या कारणाने मी काय केलेलं आहे की पट्टीची जी हे आहे ना उंची ती कमी आहे आणि गळ्याची उंची जास्त आहे. तर आता आपल्याला काय करायचं, ह्या साईडला असं धरून आपल्याला अशी टीप मारून घ्यायची. तर बघू शकता इथून पूर्ण अशी टीप मारून घ्या. परत नंतर ह्या साईडला असं इकडे आडवी अशी टीप मारा. त्याच्यानंतर थोडंसं असं नकळत एक 5 इंच वरती या आणि त्याच्यानंतर परत अशी आडवी टीप मारून घ्या आणि त्याच्याच साईडला एक 5 इंच अंतर ठेवून दुसरी टीप मारून घ्या. तर ती कशासाठी मारायची ती पण मी तुम्हाला सांगते. तर ही जी पट्टी आपण मारलेली आहे ना इथं ही पहिली टीप आणि त्याच्यानंतर 5 इंच अंतर ठेवून मी दुसरी टीप मारलेली आहे. म्हणजे जे आपण लूक घेणार आहोत ना म्हणजे लूक करणार आहोत ते बरोबर ह्याच्यामध्ये आले पाहिजे, ह्यासाठी आपण दुसरी टीप घेतलेली आहे. तर आता आपण ह्या साईडची म्हणजे डाव्या साईडची आपण लूक पट्टी जोडून घेणार आहोत. तर त्यासाठी काय करायचं आहे, ही पट्टी मी बघू शकता थोडंसं अशी म्हणजे 1.25 इंचाची मी पट्टी घेतलेली आहे. आता आपल्याला असं आतल्या साईडला अशी थोडीशी फोल्ड करून घ्यायची आहे 5 इंच. तर आता आपण काय करणार आहोत, इथे असं फोल्ड करून घेणार आहोत. तर आता आपण इथून दाब टीप मारून घेतलेली आहे. आता काय करायचं, हे कापड आहे ना हे आतल्या साईडला असं फोल्ड करून वरून आपल्याला टीप मारून घ्यायची अशी. आणि नंतर अशी आडवी पण टीप मारून घ्यायची आपल्याला. तर बघू शकता हुकलूक पट्टी किती छान फिनिशिंग सहित जोडलेली आहे, व्यवस्थित असा आलेला आहे सुपेरियर. ह्या पद्धतीने तुम्ही सुद्धा हुक आणि लूक पट्टी व्यवस्थित जोडा आणि प्रोफेशनल आणि फिनिशिंग पद्धतीने जोडण्याचा तुम्ही प्रयत्न करा. तर मैत्रिणींनो, आता आपण इथपर्यंत पाहिलेलं आहे पाठीची पट्टी कशी जोडायची, टक्स कशा पद्धतीने घ्यायचे, भाई कशी जोडायची आणि फिटिंग कसं करायचं, ह्या सर्व गोष्टी मी मागच्या क्लासमध्ये म्हणजे जे 2 ब्लाऊज घेतले ना कटोरी आणि 4 टक्स त्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे. तर त्याच पद्धतीनं तुम्ही पुढचा सर्व ब्लाऊज तयार करा, कारण सेमच पॅटर्न सगळे आहेत. पाठीमागचे जे असतो ना भाग, जोडाजोडीची पाठीची पट्टी आणि भाई जोडणे हे सगळ्याचं म्हणजे कुठलाही प्रकार असू दे, प्रिन्स कट, हाफ कटोरी, 2 पीस, तर त्या सर्वांना एकच पद्धत आहे. त्या पद्धतीने तुम्ही सर्व ब्लाऊज पूर्ण करा.
तर मैत्रिणींनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.